श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशीच्या लोकांनो, डोळे विस्फारून बघा, कारण जुलै महिना लागताच तुमच्या आयुष्यात एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. गेल्या कित्येक दिवसांपासून तुम्ही ज्या संघर्षातून जात होतात त्या सर्व अडचणींना आता पूर्णविराम मिळणार आहे. तुमच्या कुंडलीत शनिदेवाच्या दुर्मिळ राजयोगाची आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने धनयोगाची साखळी निर्माण झाली आहे. तुमच्या घरात केवळ लक्ष्मी येणार नाही, तर ती कायमची स्थिरावणार आहे. हे नशीब पाहून तुमचे नातेवाईक आणि शेजारी इतके थक्क होतील की त्यांच्या तोंडून एकच शब्द बाहेर पडेल, वा काय नशीब आहे. या 7 दिवसात तुमच्यावर पैशांचा असा काही वर्षाव होणार आहे की तुम्ही स्वतःही विचार करू शकणार नाही. आणि कित्येक काळापासून रखडलेली तुमची कामे, अडकलेले पैशांचे व्यवहार आणि जुनी एखादी मालमत्ता जी तुम्हाला फायदेशीर ठरेल, त्यातूनच तुम्हाला प्रचंड आर्थिक लाभ मिळणार आहे. जे लोक तुम्हाला कालपर्यंत कमी लेखत होते तेच लोक आज तुमच्यासमोर नतमस्तक होतील. तुमची आर्थिक स्थिती इतकी मजबूत होईल की तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला हव्या त्या मोठ्या संधी आपोआप चालून येतील आणि तुमच्या उत्पन्नाचे मार्ग अचानक मोकळे होतील. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, हे यश अचानक मिळणार असल्याने तुमचा अतिउत्साह आणि तुमचा अहंकार हेच तुमचे सर्वात मोठे शत्रू बनू शकतात. जेव्हा अपेक्षित पैसा हातात येईल तेव्हा समाजात आपला मोठेपणा मिरवण्याची किंवा पैशांच्या नशेत कोणालाही कमी लेखण्याची चूक करू नका. हे पैसे केवळ संपत्ती नाही, तर शनिदेवाने दिलेली परीक्षा आहे, जी ठरवेल की हा पैसा तुमच्याकडे टिकून राहणार की एका रात्री धुळीत मिसळणार. या 7 दिवसात तुमच्याकडे येणाऱ्या लक्ष्मीचे नियोजन कसे करायचे आणि तिला आपल्याकडे टिकून कसे ठेवायचे हे जाणून घेणे आता तुमच्यासाठी अत्यंत अनिवार्य झाले आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, आतापर्यंत आपण आनंदाच्या आणि पैशाच्या पावसाच्या गोष्टी केल्या, पण आता थोडा गंभीर व्हा. लक्षात घ्या, जेव्हा तुमची प्रगती आकाशात गवसणी घालते तेव्हा सूर्याच्या तेजाशी जळजळ हे सावलेला होत असते. तुमच्या घरात हा पैसा खेळू लागेल आणि समाजात तुमची मान प्रतिष्ठा वाढू लागेल, तशी तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांच्या पोटात गोळा उठायला सुरुवात होईल. तुमच्या हसऱ्या चेहऱ्यामागे आणि तुमच्या प्रगतीच्या कथेमागे काही लोक असे आहेत जे वरून गोड बोलत आहेत, पण प्रत्यक्षात तुमच्या विनाशाचा सापळा रचून बसले आहेत. शत्रू बाहेरचे नसून तुमच्या जवळचेच कदाचित तुमचे मित्र किंवा शेजारी असू शकतात. त्यांनाही सहन होत नाहीये की ज्या व्यक्तीला ते कालपर्यंत दुबळे समजत होते ती व्यक्ती आज शिखरावर कशी काय पोहोचली. हे लोक तुमच्या सुखाला लागलेल्या वाईट नजरेसारखे आहेत. शत्रू तुमच्यासमोर कधीही उघडपणे वार करणार नाहीत, कारण त्यांना माहीत आहे की तुमच्या पाठीशी साक्षात स्वामी समर्थ महाराज उभे आहेत. म्हणूनच अतिशय हुशारीने आणि धूर्तपणे तुमचा विश्वासाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील, जेणेकरून तुम्हाला स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घ्याल. आणि 7 दिवसाच्या काळात तुम्हाला एक सर्वात घातकी गोष्ट मनापासून सावध राहायची आहे, आणि ती गोष्ट म्हणजे अतिविश्वास. तुमच्या मनात कोणाबद्दल कितीही प्रेम, आदर असला तरी तुमच्या भविष्यातील आर्थिक नियोजन, तुमच्या नोकरीच्या नवीन संधी किंवा तुमच्या घरातील खाजगी गोष्टी चुकूनही कोणाशी शेअर करू नका. ज्या व्यक्तीला तुम्ही आपले समजून गुपित सांगाल तीच व्यक्ती तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्यासाठी टपून बसलेली आहे. लक्षात ठेवा, जर तुम्ही तुमचे सिक्रेट स्वतःपुरते मर्यादित ठेवले नाही तर ते शत्रू तुमच्या प्रगतीची वाट लावायला वेळ लावणार नाहीत. वृश्चिक राशीच्या लोकांना आतापर्यंत तुम्ही अनेक संकटांचा सामना केला, पण आता ते वाईट दिवस कायमचे संपले असून तुमच्या आयुष्यात आता सोन्याचे दिवस सुरू होणार आहेत. येत्या पुढच्या 72 तासात म्हणजे पुढील 3 दिवसात तुम्हाला निसर्गाकडून आणि शनिदेवाकडून 3 मोठे शुभ संकेत मिळणार आहेत. हा पहिला संकेत असेल तुमच्या मनातील शांततेचा. बऱ्याच दिवसांपासून जे मानसिक दडपण किंवा चिंतेचे मूळ तुमच्यावर होते ते अचानक कुठल्याही कारणाशिवाय दूर होईल आणि तुम्हाला एक वेगळाच आत्मविश्वास जाणवू लागेल. जे काम गेल्या कित्येक महिन्यांपासून रखडलं होतं ते काम आता कोणत्याही अडथळ्यांशिवाय पूर्ण होईल. हाच तुमच्या नशिबात या चक्राचा फिरण्याचा पहिला पुरावा आहे. दुसरा अत्यंत आनंदाचा संकेत तुमच्या घरातील वातावरणातून मिळणार आहे. तुमच्या जवळच्या नातेवाईकांकडून किंवा कुटुंबाकडून काहीतरी खूप शुभ बातमी तुमच्या कानावर येईल. घरातील अविवाहित मुलामुलींसाठी आणि अत्यंत उत्तम विवाहाची स्थळे चालून येतील, ज्यामुळे घरात आनंदाचे कारंजे उडतील. इतकेच नाही तर ज्या दाम्पत्याला अपत्य सुखाची दीर्घकाळ प्रतीक्षा होती त्याच्या घरी लवकरच पाळणं हलण्याचे म्हणजेच संतान प्राप्तीचे स्पष्ट योग या 3 दिवसात दिसून येतील. हे संकेत केवळ योगायोग नसून तुमच्यावर होत असलेल्या दैवी कृपेचा थेट आशीर्वाद आहे. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा संकेत थेट तुमच्या करिअर आणि आर्थिक यशाशी जोडलेला आहे. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल किंवा प्रमोशनची वाट पाहत असाल
तर अचानक तुमच्या मोबाईलवर किंवा ईमेलवर एक अशी खुशखबर येईल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. तुमचे आर्थिक प्रश्न एका झटक्यात सुटतील आणि व्यापारी वर्गाला मोठा नफा मिळवून देणारे एक नवीन डील किंवा नवीन ग्राहक जोडला जाईल. तुमची प्रगती कित्येक पटीने वाढवणारी असेल. वृश्चिक राशीच्या लोकांना हे 3 संकेत तुम्हाला सांगत आहेत की आता नशीब पूर्णपणे तुमच्या बाजूने झुकले आहे. त्यामुळे या संधीचं सोनं करण्याची आता तुमची वेळ आहे. आतापर्यंत आपण आनंदाच्या आणि यशाच्या गोष्टी केल्या, पण आता थोडं कान देऊन ऐका. तुमचं नशीब सोन्यासारखं चमकत असताना, चारो बाजूने आनंदाच्या बातम्या येत असताना तुम्ही एक अशी भयंकर चूक करू शकता जी तुमच्या संपूर्ण भाग्याचा एका झटक्यात कोळसा करू शकते. या 7 दिवसात तुमच्याकडे पैसा खेळता राहणार असल्यामुळे तुमचा खिस्सा गरम असेल आणि नेमका याच गोष्टीचा फायदा उठवण्यासाठी तुमच्या परिचयातील किंवा नात्यातील एखादी व्यक्ती अतिशय लाळघटपणा करत रडवलेला चेहरा घेऊन तुमच्याकडे मोठी रक्कम उधार मागण्यासाठी दारात उभी राहू शकते. ज्योतिषशास्त्राचा हा अत्यंत कडक आणि गांभीर्याचा विषय आहे की या 7 दिवसाच्या काळात तुम्ही कितीही मोठी रक्कम उधार देण्याची चुकूनही चूक करू नका. ती व्यक्ती तुमची कितीही जवळची असली, कितीही संकटात असली किंवा कितीही भावनिक आवाहन करत असली तरीही तिला स्पष्ट शब्दात नाही म्हणायला शिका. या काळात दिलेला पैसेच म्हणजे गेलेला पैसा समजा. समोरची व्यक्ती तो पैसा परत करण्याची तसदीही घेणार नाही आणि जर तुम्ही तो पैसा मागण्यासाठी गेला तर तीच व्यक्ती तुमची कट्टर शत्रू बनेल. म्हणजेच पैसा तर जाईलच, पण वर्षानुवर्षाची नातीही कायमची संपतील. हे लक्षात घ्या. जेव्हा तुमच्याकडे पैसा येतो तेव्हा शनिदेव तुमची परीक्षा घेण्यासाठी अशाच लोकांना तुमच्या आयुष्यात पाठवत असतात. हे तुमची आर्थिक परीक्षा आहे. जर तुम्ही भावनेच्या आहारी जाऊन किंवा जगाच्या चौकटीत मोठेपणा मिळवण्यासाठी आपला खिसा रिकामा केला तर तुम्ही स्वतःच्याच हाताने स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घ्याल. त्यानंतर पुन्हा तीच वेळ येईल जिथे तुम्हाला इतरांसमोर हात पसरवण्याची वेळ येईल. त्यामुळे 7 दिवसात स्वतःचा पैसा जपून वापरा. उधळपट्टी टाळा. कोणालाही उधार देऊ नका. जे भविष्य धोक्यात टाकू नका. वृश्चिक राशीच्या लोकांना आत्तापर्यंत सर्व काही तुम्ही धोके आणि सावधानता जाणून घेतले आहेत, पण या प्रचंड यशाला टिकवून ठेवण्यासाठी आणि तुमच्या पाठीमागे रचल्या जाणाऱ्या या भयंकर शाळे यंत्राचा नाश करण्यासाठी तुम्हाला महाबली बजरंगबलीच्या एका गुप्त महाउपायाची गरज आहे. या जुलै महिन्याच्या येणाऱ्या शनिवारी किंवा मंगळवारी रात्री शांत वेळी एकतर हनुमान मंदिरात जाऊन किंवा तुमच्या घरातील देव्हाऱ्यासमोर शांतपणे बजरंगबलीच्या मूर्तीला किंवा प्रतिमेला शुद्ध सेंदूर किंवा चमेलीचे तेल अर्पण करा. हा केवळ एक विधी नसून तुमच्या भोवती एक अभेद्य सुरक्षा कवच निर्माण करण्याची एक दैवी श्रद्धेने आणि शांत चित्ताने हनुमान चालिसाचे पठण करा. लक्षात ठेवा, हनुमानाचे नामस्मरण तुमच्या कुंडलीतील शनिदेवाचा खूप शांत करेल आणि तुमच्यावर येणारे संकट स्वतःवर ओढून घेईल. तुमचे रक्षण करेल. हे सुरक्षा कवच इतके शक्तिशाली असेल की तुमचे शत्रू तुमच्याबद्दल कितीही वाईट विचार करत असले किंवा तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करत असले तरी त्यांचे सर्व वार त्यांच्यावरच उलटवतील. तुम्हाला स्पर्श करण्याचीही कोणाची हिंमत होणार नाही आणि शनिदेवाच्या आशीर्वादाने तुमची प्रगती अधिकच वेगाने होईल. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रातील कोणतेही ज्ञान हे अर्धवट ठेवणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतल्यासारखं असतं. ह्या व्हिडिओत सांगितलेली प्रत्येक गोष्ट, सावधानता आणि बजरंगबलीचा उपाय आपल्या मनावर पक्के करून ठेवा. जर तुम्ही या उपायांवरती दुर्लक्ष केलं तर आलेली सुवर्णसंधी हातची जाऊ शकते, पण जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने हा उपाय केला तर पुढचे 7 दिवस तुमच्या आयुष्यात चमत्कार घडतील आणि अख्खी दुनिया तुमच्या नशिबाला बघून म्हणेल, वा काय नशीब आहे याचं. तुमच्या आयुष्यात श्री स्वामी समर्थ आणि शनिदेवाचा आशीर्वाद सदैव राहू देत. तर वृश्चिक राशींच्या लोकांना आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.